स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर आता आपल्याला पौर्णिमा जी येणार आहे, तर ही माघ पौर्णिमा आहे. तर ही पौर्णिमा कधी आहे, तर एक तारखेला आहे, म्हणजे 1 फेब्रुवारी 2026. वार आपल्याला रविवार असणार आहे. तर रविवार आहे, तर त्या दिवशी बघा पुष्य नक्षत्र आलेलं आहे. तर हे पुष्य नक्षत्र, हे नक्षत्र जे आहे ते सर्व नक्षत्रामध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते. म्हणून ह्या पौर्णिमेला खूप विशेष विशेष महत्व आहे. तर हे पौर्णिमा जी आहे, तर या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे, कोणत्या सेवा करायच्या आहेत, कशा सेवा करायच्या आहेत, तर मी ह्याबद्दल तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही हा स्किप न करता तुम्ही पाहावा. तर आपल्याला आता ही पौर्णिमा जी आहे, तर ही पौर्णिमा जी आपल्याला आलेली आहे ती पुढच्या महिन्यामध्येच, म्हणजे आता 2च दिवस बाकी आहेत. तर ही रविवारीच असणार आहे. तर आपल्याला ही 1 तारखेला पौर्णिमा असणार आहे. तर ही पौर्णिमा जी आहे, तर ह्याला काही जण नव्याची पौर्णिमा असेही म्हणतात. तर या दिवशी आपण माता लक्ष्मीची विशेष म्हणजे सेवा करायची असते. तर माता लक्ष्मी, विष्णू भगवान या पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा फुल मून असतो, असं म्हणतात पूर्ण चंद्र असतो, त्यावेळेला आपण चंद्राची ही पूजा करायची आहे. तर आपण ह्या दिवशी पूजा करायची आहे. तर तुम्ही हे माता लक्ष्मीचं तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, किंवा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम हे तुम्ही 1 वेळा म्हणू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्याचंही 11 वेळा किंवा 21 वेळा आपण करू शकता. तर आपण तुम्ही लक्ष्मीचे म्हणजे देवीचे तुम्ही पाठही करू शकता. दुर्गा सप्तशतीचे पण दर पौर्णिमेला जर आपण पाठ जर केले, तर आपल्याला देवीचा म्हणजेच दुर्गा सप्तशती जी आहे ती आपली कुलदैवतेचं आपण उपासना केल्यासारखं राहते. मग आपण जर कुलदैवतेचे जर आपण पाठ जर घरामध्ये केले, तर आता समजा तुम्हाला जर शक्य नसेल एक पाठ करणं, तर तुम्ही 2-2 अध्याय रोज वाचून तुम्ही असं पूर्ण तुम्ही दुर्गा सप्तशती ही पठण करू शकता. पण त्या दिवशी पौर्णिमेला जर तुम्ही न उठता एक ठिकाणी बसून तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे जर पठण केले, तर त्याचेही पुण्य आपल्याला प्राप्त होते. म्हणून तुम्ही कुलदेवतेची सेवा, विशेष सेवा, आता बघा केंद्रामध्ये सर्व ठिकाणच्या केंद्र जे आहेत त्या ठिकाणी दुर्गा सप्तशतीचे दर पौर्णिमेला किंवा विशेष असं दुर्गा सप्तशतीचे नवरात्रात वगैरे पाठ केले जातात. तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन केलं तर अतिशय उत्तमच. पण जर तुम्हाला केंद्रामध्ये जाणं शक्य नाही, तर तुम्ही घरामध्येही करू शकता. घरामध्ये पण तुम्ही करू शकता हे पाठ. तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्ही 1 करा किंवा संकल्प युक्त करा. तुम्हाला जर 108 करायचे असतील 108 किंवा 11, 21 असं तुम्ही संकल्प युक्त करू शकता. तर दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याने आपल्याला आपल्या म्हणजे कुलदैवतेची जी सेवा असते ती आपल्याला घडून येते, आणि त्याची जर सेवा आपण केली तर आपल्याला तिचा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि जर आपल्या घरामध्ये काही अडचण असतील किंवा आपण एखादी गोष्ट, जर आता समजा प्रमोशन होत नाही किंवा घरामध्ये अडचणी आहेत, विवाद आहेत, असं होत नाही, मग त्यामुळे जर तुम्ही कुलदेवतेची जर सेवा केली तर तुम्हाला कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून तुम्ही ह्या सेवा करायच्या आहेत. तर आपण त्या दिवशी काय करायचं आहे, तर दुर्गा सप्तशतीचे आपण पठण तर करायचेच आहे. त्या दिवशी आपण देवीची, तुमच्याकडे मूर्ती असो किंवा फोटो असो, किंवा तुम्ही त्या मूर्तीला कुंकुमार्चन करायचं आहे. तर कुंकुमार्चन करताना आपण विशेष म्हणजे ही मुद्रा अशी आपण करायची आहे, आणि मूर्तीला आपण कुंकुमार्चन तिच्या पायापासून पूर्ण मस्तकापर्यंत आपण असं कुंकुमार्चन करायचं आहे. तर हे कुंकुमार्चन केल्यावर कुंकुमार्चन केल्यानंतर आपण ते जे कुंकू आहे ते इतरांना कोणाला द्यायचं नाही. ते आपण स्वतःच आपल्या कपाळी लावलं पाहिजे. जर आपण ती सेवा केली तर त्याचाही आपल्यालाच आशीर्वाद मिळावा. मग ह्या दृष्टिकोनातून आपण करायचं आहे. तर बघा आता ही नव्याची पौर्णिमा आहे. तर मोठमोठ्या क्षेत्राच्या ठिकाणी, म्हणजे आता देवीचे मंदिर आहेत मोठमोठ्या, आता कोल्हापूरचीच घ्या. तर आमच्या कोल्हापूरमध्ये जर आम्ही आता ही जी पौर्णिमा आहे, तर ही नव्याची पौर्णिमा आहे, तर त्या दिवशी बघा त्या दिवशी खूप मोठं कुंकुमार्चन केलं जाते. तर तिथे जर कुंकुमार्चन जर करतात ना, तर ते कुंकुमार्चन बघा तिथे सर गेलं की नाही, तर आपलं आधार कार्ड आणि आपला फोटो घेतात तिथे, आणि
त्या सेवेसाठी आपल्याला हे महत्वाचं आहे. तर आधार कार्ड तिथं नोंदणी करावी लागते. तर तिथे की नाही ते आपल्याला असे चरण पादुका देतात, म्हणजे लक्ष्मी माताच्या पादुका देतात आणि ते प्रत्येकाला वेगवेगळ्या असतात. तर ते कुंकुम वगैरे सर्व ते देतात. आपण फक्त तिथे जाऊन आपली सेवा करायची आहे. त्यानंतर मग आपल्याला ते चरण पादुका आपल्याला घेऊन आपल्यालाच देतात ते. मग ही जी मोठी सेवा आहे, तर तुम्ही ही रविवारी जर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही कोल्हापूरला लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन, तुम्ही महालक्ष्मीचं मंदिर आहे कोल्हापूरचं, तिथे जरी जाऊन तुम्ही केली तरी चालते. तरी तर तुम्हाला जर करायचे असेल तर तुम्ही करू शकता तिथे जाऊन कोल्हापूरला. पण आपल्याला शक्य नाहीये. मग त्यामुळे मग आपण घरीच ह्या सेवा करायच्या आहेत. तर घरी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत? तर आपण माता आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं जी मूर्ती आहे किंवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो आहे, त्यावर तुम्ही अभिषेक म्हणजे काय करायचं आहे? तर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीने आपण पंचामृताचा अभिषेक घालायचा आहे. तर अभिषेक घालायचा आहे. तर तुम्ही अभिषेक करू शकता. पण आपण त्या दिवशी पौर्णिमेला आपण काय करायचं आहे, तर सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठून व्यवस्थित सुशुभूत होऊन स्वच्छ अंघोळीच्या पाण्यात आपल्याला हळद किंवा तुम्ही गंगाजल टाकून आपण हे करू शकतो, आपण आंघोळ करू शकतो. तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पवित्र नदीच्या स्थानी जाऊन तुम्ही तिथं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तिथे स्नान वगैरे करू शकता. पण आपल्या आजकालच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये हे कुणाला शक्य होत नाहीये. मग आपण घरामध्येच जर आपल्या घरातल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 1 चिमूट हळद टाकली किंवा गंगाजल टाकले तर ते आपल्याला तीर्थस्थानावर गेल्यासारखे राहते. मग तुम्ही हे करायचं आहे. तर पौर्णिमेला आपण घरामध्ये स्वच्छ साफसफाई वगैरे व्यवस्थित करायची आहे. घरामध्ये फरशी वगैरे व्यवस्थित पुसलेली असावं, जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीचा जर आशीर्वाद पाहिजे असेल तर घर पण प्रसन्न पाहिजे आहे. मग त्यासाठी आपण घरामधली स्वच्छता वगैरे केली पाहिजे. त्यानंतरच आपण विशेष म्हणजे हळदीचं लेपन करायचं आहे पौर्णिमेला. बघा, आपण पौर्णिमेला दर गुरुवारी आपण करतच आहोत. पण जर हे पौर्णिमेला जर आता हे पुष्य नक्षत्राची जी पौर्णिमा आहे, तर ही जी पौर्णिमा आहे माघ पौर्णिमा म्हणले जाते. तर ह्या पौर्णिमेला जर आपण हळदीचे लेपन करून स्वच्छ म्हणजे छान अशी रांगोळी, कमळाची रांगोळी विशेष म्हणजे काढली तर आपल्याला बघा, माता लक्ष्मीला हे कमळ हे खूप प्रिय आहे. म्हणून बघा, ते कमले वसते म्हणते, म्हणजे कमळामध्येच तिचं स्थान आहे. जर त्या ठिकाणी जर आपण सर्व ठिकाणी जर समजा आपण घरामध्ये दारात आपण रांगोळी काढली किंवा आपण उंबऱ्यावर असं कमल चिन्ह काढलं किंवा तुम्ही जर तिचे चरण पादुका जे असतात, लक्ष्मी पद्म, गोपद्म हे जर काढलं विशेष म्हणजे, तर ते आपल्याला खूप महत्वाचं आहे. म्हणूनच आपण त्या दिवशी पण आपण माता लक्ष्मीला जे प्रिय आहे ते आपण करू शकतो. तर आपण त्या दिवशी बघा, माता लक्ष्मीला आपण विशेष म्हणजे मखाण्याचा प्रसाद म्हणून खीर म्हणून करायची आहे, किंवा तुम्हाला जर खीर करणं जमत नसेल तर तुम्ही मखाण्याचा प्रसाद म्हणून मखाने सुद्धा नुसते ठेवले तरी चालते. पण त्या दिवशी न विसरता आपण कुंकुमार्चन हे करायचं आहे. जर तुम्हाला शक्य नसेल कुंकुमार्चन करणं तर तुम्ही अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करताना आपण तुम्हाला जर देवीचा मंत्र जर येत नसेल तर ओम नमो महालक्ष्मी नमः तुम्ही एवढंच जरी म्हटलं तरी चालतं, किंवा तुम्ही कलात्मक मंत्र आहे, कमलात्मक मंत्र, त्या कमलात्मक मंत्राची तुम्ही 108 वेळा तरी एक माळ तरी जप करायचा आहे. तो मला स्वतःचा अनुभव आहे. तर तुम्ही जर 108 वेळा रोजच जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कमलात्मक मंत्र जो आहे, तर बघा तुम्ही किती मस्त आहे कमलात्मक मंत्र. ओम श्री ही श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नमः. बघा बघा, मी जो कमलात्मक मंत्र आहे तर तो कमलात्मक मंत्राचा मला स्वतःचा अनुभव आलेला आहे. तर मी 8 ते 10 दिवस झालं कंटिन्यू रोज एक माळ तरी जप करते. तर ही माळ जे जप करायची आहे तर तुम्ही कमलगट्टे जे मणी असतात त्या माळेनच करायचं आहे. तर तुम्हाला लवकरात लवकर अनुभव येईल. जर तुमचे नोकरीमध्ये किंवा कामधंदा चालत नाही, बुटीक असेल बुटीक चालत नाही, पार्लर चालत नाही, तर हे जे स्त्रियांनी जर रोज तुम्ही 108 वेळा जर तुम्ही हा जप केला तर तुम्हाला ही अनुभव लगेचच येईल. इतका सुंदर अनुभव आहे ना. तर आता माझी परिस्थिती
माझ्याकडे तर म्हणजे मी तर काही हाऊसवाईफ आहे, त्यामुळे माझ्याकडे काही पैसे वगैरे मला असं कमवायला वगैरे कुठे जावं लागत नाही. पण तरी पण माझ्याही हातात थोडेफार पैसे टिकावेत म्हणून मी प्रयत्न करत आहे. तर ते मी प्रयत्न करत आहे, तर त्यालाही मला यश मिळत आहे. तर बघा, तुम्ही कमलात्मक मंत्र जो आहे तर तुम्ही पठण करून तुमची ही प्रगती तुम्ही स्वीकारू शकता. तर हे जे तुम्ही करायचं आहे, तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, स्त्री सूक्त म्हणायचं आहे. स्त्री सूक्ताचं तुम्ही पठण करत करत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. जर तुम्हाला तेही शक्य नसेल, तर तुम्ही नुसतं ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः तुम्ही असं म्हणून करायचं आहे. तर ते जे कुंकू आहे ते कुंकू आपण व्यवस्थित एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि ते कुंकू आपण रोज, आपल्याला तिचा आशीर्वाद म्हणून आपण ते रोज लावायचं आहे मस्तकी. तर बघा, कुंकुमाला खूप महत्व आहे, म्हणूनच ते कुंकुमार्चन करायचं आहे. तर आपल्या ह्याच्यामध्ये तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तर खूप, म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये कुंकूला खूप महत्व आहे. जर सवाशीण स्त्री असेल तर तिला कुंकू लावले भागच आहे, असं आपण म्हणलं तरी चालेल. तर आपण संस्कृती जी आहे ती आपण आपली जपली जाते त्या निमित्ताने. म्हणूनच आपण कुंकुमार्चन करून ते आशीर्वाद म्हणून आपण आपल्या मस्तकी लावायचे आहे कुंकू रोज. रोज थोडे कुंकू लावायचं आहे. आपण ह्या ज्या सेवा आहेत त्या आपण शक्यतो की नाही, कमलगट्ट्याची जी माळ आहे तर त्यानेच तुम्ही हा जप करायचा आहे. जर तुमच्याकडे 3 असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्ही हातावरही करू शकता. हातावर असं म्हणून म्हणून आपण करू शकतो. पण 108 वेळा हा मंत्र जो आहे, कमलात्मक मंत्र आहे, तो तुम्ही आवर्जून म्हणायचा आहे आणि तुम्ही मला अनुभव सांगू शकता. तर तुम्ही मला अनुभव सांगा तुमचे. मग 8 दिवसानंतर तुम्ही हे कंटिन्यू चालू करा. संकल्प करा आधी, की माझी अशी परिस्थिती आहे, मला ह्यामध्ये सुधारणा पाहिजे आहे, असं म्हणून तुम्ही माता लक्ष्मीला आपण प्रार्थना करून तुम्ही त्यांचं जो मंत्र आहे, कमलात्मक मंत्र, तो तुम्ही पठण करून तिची सेवा आपण हे करायची आहे, आपण रुजू व्हायचं आहे तिच्या सेवेला. तर तुम्ही हे गुरुपुष्य, आता जे आपल्याला जे येणार आहे, आता ही पौर्णिमा जी आहे, माघ पौर्णिमा, तर ही माघ पौर्णिमा ही आहे ती पुष्य नक्षत्रावर आलेली आहे. तर हे पुष्य नक्षत्र म्हणजे त्याचंच आपण औचित्य साधून आपण ह्या ज्या सेवा करायच्या आहेत. तर तुम्हाला जर काही नवीन जर घ्यायचं असेल, गाडी किंवा जागा वगैरे असं काही घ्यायचं असेल, तर तुम्ही हा मुहूर्त न पाहता तुम्ही ह्या दिवसामध्ये कधीही घेऊ शकता. आणि त्या दिवशी आपल्याला सोनं वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता सोनं तर घेण्याची आपल्याला सर्वसामान्य परिस्थिती नाहीये कोणाची. आता सोनं ही खूप गगनालाच त्याचे भावही खूप झालेले आहेत. मग तुम्ही जर तसं जर आता सोनं तर घेणं शक्य नसेल, तर तुम्ही तांब्याचं तांब्याचं किंवा काहीतरी तांब्याचं एक नाणं तरी घ्यावं या दिवशी जर तुम्ही जर असं तांब्याचं नाणं वगैरे घेतलं, तर त्याच्या ह्यामध्येही आपल्याला भर पडते. म्हणून मग आपण अशी छोट्या छोट्या वस्तू वगैरे घेऊन आपण ही जी आपली पुष्य नक्षत्रातली जी पौर्णिमा आहे ती आपण अशी साजरी करायची आहे. आणि त्या दिवशी विशेष म्हणजे आपण माता लक्ष्मीची जास्त सेवा करायची आहे. त्या दिवशी सत्यनारायणची पूजा करायची आहे. सत्यनारायणची जी पूजा करतो, जो कोणी सत्यनारायणची दर महिन्याला पूजा करत, म्हणजे सत्यनारायण घालते, त्याच्या घरामध्ये कशाचीही कमतरता नसते. तर त्यातून कमतरता म्हणला पैसाच आलं का, तर तसं नाही. जर ज्या ठिकाणी बघा, आता काही ठिकाणी बघा पैसा आहे, भरपूर आहे, पण आजारपण वगैरे सर्व आहे. मग त्या ठिकाणी बघा त्यांना रात्रभर झोप लागत नाही. मग असं होण्यापेक्षा मग आपण जर सत्यनारायण भगवानाची पूजा जर केली, तर त्यामुळे बघा आपल्याला घरामध्ये शांतताही राहते, आरोग्याची पण प्रगती होते, आरोग्यही व्यवस्थित राहते. म्हणून आपण घरामध्ये सत्यनारायणची पूजा करायची आहे. तर तुम्ही ही सत्यनारायणची पूजा रविवारीच केली तरी चालेल, पण सायंकाळच्या टायमिंगला आपण प्रदोष काळात ही पूजा करतो सत्यनारायणची. सत्यनारायणची ही पूजा जी आपण सत्यनारायण पूजा जी असते त्याला काही नाही लागत. फक्त आपण शिऱ्याचा प्रसाद करायचा असतो आणि शिऱ्याचा प्रसाद करून आपण ही घरामध्ये अध्याय वाचायचे असतात. साधी सिंपल पूजा असते, ती आपण सत्यनारायणची पूजा करायची आहे रविवारीच. आणि तुम्हाला जमेल तेवढी, शक्य होईल तेवढी तुम्ही माता लक्ष्मी आणि विष्णू सहस्त्रनामाचं पण तुम्ही पठण करू शकता. हे तुम्ही सर्व आपण ह्या दिवशी म्हणजे पौर्णिमेला आपण करायचं आहे. तर बघा, तुम्ही कुंचम सेवा पण करू शकता. कुंचम सेवेने पण खूपच फायदे झालेले आहेत लोकांना.
आणि अनुभवही खूप मला सांगितलेले आहेत काही लोकांनी, की आम्ही कुंचम सेवा केल्यामुळे आमचं घर झालेलं आहे. आम्हाला खूप ऐश्वर्य, प्रगती वगैरे म्हणजे झालेली आहे आमच्यात. म्हणजे अक्षरशः एखाद्याला काहीच नव्हतं, म्हणजे ज्याच्याजवळ काहीच नव्हते, त्याची ही परिस्थिती सुधारलेली आहे कुंचम सेवेमुळे. तर तुम्हीही अशी कुंचम सेवा करू शकता. तर मी तुम्हाला कुंचम सेवेचा पण माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे. तर तुम्हीही तो बघू शकता. तर झालेली जी सेवा काही असेल ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि मी तुमची रजा घेते. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.